तुमच्या काँग्रेसचा खरबडीवाला लीडर त्यानं कोणती गाडी आणली? बोलेरो. सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना टू व्हीलर आणली, कोण एवढा लुटलं त्या पैशाला. नवी स्कॉर्पिओ आणली खेडीमध्ये. म्हणजे एवढा पैसा निवडणुकीत मी कधीच पाहिला नाही. आता मला सांगा की माझ्यासारखा एक कार्यकर्ता, शेतकऱ्याचा पोरगा, शेतीमध्ये कष्ट करून करून मी शिवसेनेच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचलो. लोकांच्या वावरात विहिरी खोदल्या, पांतासा खोदली, नागर 6 बळाचा नागर एकट्याने आणला, जंगलातून गवताचे भारे वाले, लाकडे वाहिले, हमाली केली, चहाची दुकानं चालवली, इथपर्यंत आलो. आता माझ्यासारख्या आमदार उमेदवारांनी पुढच्या वर्षी जर निवडणूक लढायची म्हणलं तर या वर्षी त्या महाविकास आघाडीने 70 कोटी खर्च केले, पुढच्या वेळेस 100 कोटी खर्च करतील. आमच्यासारख्याला कुठं आणायचे? महाविकास आघाडी राहतच नाही आता. पण शेवटी एवढा पैसा आणायचा कुठून? आज 100 कोटीचा तोंड लहान असते का? एवढा पायऱ्यासारखा पैसा जर हे लोक आणून निवडणुकीमध्ये जर यांना माज येत असेल आणि उलटा आम्हालाच दादागिरी, माझ्याबद्दल बोलायला एक शब्दही नव्हता, बस दादागिरी आणि हुकुमशाही. कधी काय हुकुमशाही, कधी पहिली दादागिरी? आता बुलढाणा शहरातली तालुक्यातली सगळी गुंडेगिरी मी बंद केली, शाहूकारी दादागिरी बंद केली. हे काय गुंडेगिरी करणं आहे, दादागिरी करणं आहे? आणि तिथं मी मरेपर्यंत सोडणार बी नाही.